महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्रात 24 तारखेपासून होणार पावसाला सुरुवात. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंग पाटील. तिन्ही ऋतूंमध्ये 22 दिवसाचा बदल झाल्यामुळे यंदा पावसाळा 22 दिवस लांबणीवर, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये 22 दिवसांचं अंतर पडल्यानं आता पाऊस 22 दिवस लांबणीवर पडणार असल्याचं भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंग, धामणगाव, गुगली तालुका, सेलू जिल्हा परभणी यांनी भाकीत केलं असून त्यांच्याशी बातचीत केली आहे गजानन देशमुख यांनी. तर बघूया काय म्हणतात पंजाबराव डंग पाटील. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला. नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये मी गजानन देशमुख आपलं सर्वांचं सर स्वागत करतो. सध्या आता जून महिन्याची आज 14 तारीख आहे आणि आज पावसाचं वातावरण जे आहे, हवामानाचं वातावरण जे आहे काही भागात झालेलं आहे, काही भागात पाऊस पडतोय, काही ठिकाणी ढगाळ हवामान आलेलं आहे आणि बळीराजा जो आहे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी आता जोडले गेले आहेत पंजाबराव डंग साहेब, धामणगाव तालुका, गुगली जिल्हा तालुका, सेलू जिल्हा परभणी. डंग साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे GD9 मध्ये. हा, धन्यवाद. काय सांगा बळीराजासाठी हवामानाचा अंदाज तुम्ही आता सध्या? 14 जून 2026 बरोबर. सर्वप्रथम काय झालं, प्रसार माध्यमांतून येते की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, माझ्या तरी अभ्यासानुसार 2026 ला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पाऊस जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. जून मध्ये थोडा कमी राहील, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये धुमाकूळ घालणार आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. मग आता हे नेमका पाऊस कधी सुरुवात होणार आहे? तर तुम्हाला सांगतो, ज्या वर्षी काय होतं, मान्सून केरळ पासून समजा महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच्यानंतर थांबल्याच्या नंतर काय होतं की पाऊस पूर्वेकडून येत आहे. मग पूर्वेकडून कसं येत आहे, मग पूर्वेकडून मान्सून दाखल होते. तर मग तुम्हाला सांगितलं, तुमचं आता या नाशिक जिल्ह्याकडे जाऊ आधी. नाशिक जिल्हा, येवला, लासलगाव, नांदगाव, मालेगाव, चांदवड ह्या परिसरात, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की निसर्ग काय झालं, 22 दिवस पुढे सरकारला बघा. म्हणजे हिवाळा 22 दिवस पुढे सरकारला, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकारला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकारला. म्हणजे दरवर्षीच काय होणार आहे की पाऊस 22 दिवस पुढे उशीर येणार. जे 7 जूनला पाऊस येतो ना, ते 22 ला येणार. म्हणजे तुमच्या सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे 24, 25, 26 दरम्यान मात्र मान्सूनचा पाऊस दाखल होईल. म्हणून हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने जर बघितलं, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या जिल्ह्याचा समावेश होतो. या काय सांगाल या जिल्ह्यांच्या बाबतीत? त्या जिल्ह्यातल्या नाशिकच्या भागातल्या 23, 24, 25, 26 दरम्यान पाऊस दाखल होईल तिकडे मोसमी. त्याच्यामध्ये त्यांच्या पेरण्या लागतील. आणि त्याच्या अलीकडे समजा मराठवाडा आहे बघा, मराठवाड्यामध्ये काय होईल, 21, 22 पासून तिकडे पावसाला सुरुवात होईल. आणि त्याच्या अगोदर विदर्भ आहे, विदर्भाचं काय होईल, 18 तारखेलाच पावसाला सुरुवात होईल. म्हणजे 18 जून पासूनच, मग 18, 19 पासून मग 29 तारखेपर्यंत. आणि कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राकडे काय होईल की तिकडे देखील काय होईल, 21 तारखेपासून सुरुवात होईल पावसाला, 21 जून पासून. फक्त पाऊस पुरेपूर येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र तिकडं एकदम शेवटच्या टोक आहे. म्हणून तिकडे 23, 24 ला येणार आहे, 24, 25, 26, 27 असा राहील. आणि विदर्भाकडे लवकर आहे म्हणून विदर्भात अगोदर येईल. अच्छा, साधारणतः एकंदरीत या वर्षी दुष्काळाचं हवामान जे बातचीत करतात काही तज्ञ, हवामान तज्ञ, याच्यावर तुमचं काय सांगाल तुम्ही? हा दुष्काळ पडणार की नाही पडणार? या वर्षी जे एल निनोला आपण मान्य नाही, सहमत नाही. पहिली गोष्ट, मी नाही सहमत. तुम्हाला सांगतो, एल निनो नाही, फक्त काय झालं, निसर्ग या वाढत्या तापमानामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सगळे ऋतू 22 दिवस पुढे सुरू केलेत. आणि यावर्षी देखील पाऊस येणार आहे, पण शेवटच्या आठवड्यात येणार आहे. म्हणून आपण या दुष्काळाशी सहमत नाही. फक्त पाऊस कमी पडणार आहे, मात्र सरासरी इतका पडणार आहे, पण परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. अच्छा, परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार. हो. आणि मला सांगा, आजची 14 तारीख आहे, साधारणतः महाराष्ट्रात मान्सून किती तारखेला दाखल होतोय? मला सांगितलं काय झालं, मान्सून दक्षिण महाराष्ट्राकडे दाखल झाला, पण त्याच्यानंतर थांबल्याच्या नंतर परिस्थिती काय असते, पण परत पाऊस काय होतो, पूर्वेकडून मान्सून येतो. मग पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पण विदर्भ आहे, पूर्व विदर्भ.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडल्या शेतकऱ्याची पेरणी सुरुवातीला लागेल. मग तिकडे 18 तारखेपासून थोडा थोडा पाऊस सुरुवात होईल आणि 22-23 ला मग खूप पडेल. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, मग त्याच्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ ह्या भागामध्ये काय होईल की 21 तारखेपासून तिकडे पाऊस सुरू होता येईल. आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये 21-22 पासून पाऊस सुरू आहे. आणि तुमच्याकडे मग उत्तर महाराष्ट्र सगळ्यात कडेला इकडं म्हणजे पश्चिम दिशेला उत्तर महाराष्ट्र येते ना, त्याच्यामुळं तुमच्याकडे 24-25 मध्य महाराष्ट्रात मोडतो आणि आमचा उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात आहे ना, दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही नंदुरबार हे तिकडे उत्तर करत जातात ना ते. उत्तर बरोबर आहे. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव हे 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे मग काय होईल 23 पासून पाऊस येईल तिकडं. अच्छा, पण पाऊस येणार शेवटच्या आठवड्यात मात्र येणार पाऊस. महिना अखेरला पाऊस शक्यता राहत आपल्याकडे. हो, पहिल्यापासून मी काय म्हणतो दरवर्षी आता यापुढे दरवर्षी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार. आपण पहिलं काय म्हणायचं, पाऊस कधी येतो 7 जून येतो. अरे हे 7 जून आपल्या डोक्यातलं काढून टाकायचं. आता म्हणायचं पाऊस कधी येणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार. शेवटच्या बीचमध्ये. धन्यवाद शाजी, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बळीराजासाठी असा योग्य असा हवामानाचा अंदाज दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेन की ज्या नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.